आजूबाजूला हिरवा निसर्ग, डोंगर रांगा, बोगदे, दरी, नद्या आणि खाड्या यातून वाट काढत धावणारी आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना म्हणजेच कोकण रेल्वे। 15 ऑक्टोबर 1990 हा दिवस कोकणवासियांसाठी स्वप्नपूर्तीचा ठरला, कारण याच दिवशी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना झाली। रोहा ते मडगाव या रेल्वे मार्गामुळे कोकणात रेल्वे धावण्याचं स्वप्न पूर्ण झालं। 19 ऑक्टोबर 1990 मध्ये मडगाव, रत्नागिरी आणि रोह्यात कोकण रेल्वेच्या कामांना सुरुवात झाली। कोकण रेल्वे मार्गावरील पहिली रेल्वे 20 मार्च 1993 रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली। रोहा, वीर, खेड, सावंतवाडी या मार्गाचं काम डिसेंबर 1996 मध्ये पूर्ण झालं। उत्तर गोव्यामधील पेडणे इथल्या एका बोगद्याचं काम पूर्ण होण्यासाठी एकूण 6 वर्षाचा कालावधी लागला। अखेर 26 जानेवारी 1998 रोजी कोकण रेल्वेचं उद्घाटन झालं। ज्या वेगानं पूल उभारले जात होते, बोगद्याची खुदाई होत होती किंवा ओपन कटिंग केलं जात होतं, त्यामुळं लोकांच्यात एक आत्मविश्वास निर्माण होत गेला की कोकण रेल्वे हे स्वप्न नाही, ते लवकरच सत्यात उतरणार आहे। आणि ते सत्यात उतरलं गेलं आणि लोकांनी आपल्या हयातीत रेल्वे इथं पाहिली। कोकण रेल्वेतून पहिला प्रवास करण्याचा मान मिळाला तो रत्नागिरीतल्या बोडस पितापुत्रांना। आजही पहिल्या प्रवासाच्या आठवणी त्यांनी जपून ठेवल्यात। पहिल्या वेळेला तिकीट घेताना माझ्या मुलाला पहिलं तिकीट मिळालं, मला दुसरं मिळालं आणि आम्ही जी तिकीट घेतली त्याच्यामध्ये आम्ही फक्त 25 जण इथून पहिल्या प्रवासाने चिपळूणपर्यंत गेलो। पहिल्या दिवशी जे कोणी चालक होते त्यांनी ज्या पद्धतीने गाडी नेली तेव्हा लक्षात आलं की कोकण रेल्वेचा मार्ग खऱ्या अर्थाने आधुनिक रेल्वेसाठी बांधलेला आहे। बालगीतांमध्ये फक्त रेल्वे गाडी, झुकझुक गाडी एवढंच पाहिलं होतं, तर जाऊन पहिल्यांदा पाहिजे म्हणून प्रचंड एक्साइटमेंट होती। जराही झोप लागली नाही त्या दिवशी। रात्री सकाळी बाबांची तयारी करून पटकन स्टेशनवरती पोहोचून बाबांना अक्षरशः भांडावून सोडला मी की हे काय आहे, हे काय आहे, ते काय आहे। ट्रेनमध्ये आज जाऊन अक्षरशः प्रत्येक बटनाला वगैरे हात लावून पाहिला कशी जाते। मग ट्रेन सुरू झाली तेव्हा तर अक्षरशः खूप आनंद, मी अक्षरशः मला आठवतं मी जोरात ओरडलो वगैरे होतो। कोकण रेल्वेला 25 वर्ष होत असली तरी दुपदरीकरणाचं घोंगडं भिजत पडलंय। इतर मागण्यांबाबतही कोकण रेल्वेचं धोरण उदासीनच असल्याचा आरोप होतो। जेव्हा गाड्यांची संख्या वाढते तेव्हा कोकण रेल्वेचं वेळापत्रक हे कोलमडतं आणि त्यामुळे दुहेरीकरण होणं मार्गाचं हे अत्यंत मोठी एक गरज आहे। पश्चिम महाराष्ट्रासाठी रेल्वे मार्ग जोडणं ही सुद्धा आता काळाची गरज आहे। सध्या रेल्वे मंत्रीपदी कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू विराजमान आहेत। 25 वर्ष पूर्ती निमित्तानं प्रभू कोकण रेल्वेला पावणार का आणि कोकण रेल्वेला अच्छे दिन येणार का, हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत। 1990 साली कोकण रेल्वे कॉर्पोरेशन बोर्डची स्थापना झाली असली तरी त्याला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत। या 25 वर्षाचा जर मागचा सिंहावलोकन जर केलं तर कोकण रेल्वे समोरची असणारी आव्हानं आजही तीच आहेत। कारण कोकण रेल्वेचा असणारा सिंगल ट्रॅक ही सर्वाधिक कोकण रेल्वेची डोकीडुकी ठरते। त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळात डबल ट्रॅक करणं हेच मोठं आव्हान कोकण रेल्वे समोर असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोहितेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।